कसं काय मंडळी, मी सूरज पिका आणि तुम्ही बघताय पिरकल व्लॉग्स फक्त आणि फक्त माझ्या यूट्यूब चॅनल. तर आता मी आलो इकडे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता इकडे काहीच बघण्यासारखं नाही. तर हे खूप चुकीचं आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघा, तर इकडे हा आहे व्ह्यू. हे बघा, हा व्ह्यू बघा गाईस. आणि हे आहे गगनगिरी महाराजांचं मठ. ते इकडे गगनगिरी महाराजांची खूप मोठी हिस्ट्री आहे. सो ते पूर्ण मठाचं हे आहे. आणि हा व्ह्यू म्हणजे बघण्यासारखा आहे, खूप चांगला असा व्ह्यू. तिकडे बघू शकता जसं लाटा येतात तसं पाणी किती उंच उडत आहे. तर तेच आता आपण जाणार आहोत दुसऱ्या ठिकाणी. तर आता जस्ट आलो आम्ही, फ्रेशसुद्धा नाही झालो. हा व्ह्यू बघण्यासाठी आम्ही इकडे आलो आहे. आणि आता जाऊन घरी जाऊन फ्रेश होऊ आणि नंतर आम्ही अजून एका ठिकाणी जाणार आहोत. तर बघूया, फ्रेश होऊया घरी जाऊन आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करूया. बाय. तर हा तुम्ही आता व्ह्यू बघू शकता. इकडे गुफा आहे आणि इकडे गुफा आहे. तर हे इकडे जाऊन बघूया. असू दे, चप्पल काढून असं काय हे नाही ना, चप्पल काढूनच जाऊया ना. नो घे दिसत तर काय नाही. इकडे काय मंदिर, हा कोणाचं तर मूर्ती आहे, महाराजांचा फोटो असेल. फोटो आहे हा. इकडे गगनगिरी महाराजांचा फोटो ठेवलाय. इकडे रस्ता हे पूर्ण आतमध्ये चला इकडे दिया आहे. एवढंच आहे. आतमध्ये पण आहे. एवढंच आहे. इकडे बसायचे आणि मग पाण्यामध्ये तपस्या करायची. तर हे त्यांचं एक स्थान होतं. त्यांनी इकडे ह्या पाण्यामध्ये समुद्रामध्ये तपस्या केली. ये बीच का नाम क्या? आंबोळगड बीच तो होता. तुम्ही हे बघू शकता. इकडून खाली जाण्याची वाट आहे. ओके, सो आता आम्ही जातोय कशेळीला. सो कशेळीला जाण्यासाठी या गाडीमधून आम्ही जाणार आहोत. सो थोडा आम्हाला स्ट्रगल करायचं आहे गाडी चालू करण्यासाठी. नाही तर गाडी चालू झाल्यावर आम्ही जाऊ कशेळी आणि करू ब्लॉग आणि पॉईंटची काय करू, मजा घेऊ. सो पहिला थोडी सकाळपासून खूप आराम केला. आणि हा बघा, वटवाघूळचा सुसाईड झाला इकडे. रिप वटवाघूळ, कोरोना, कर्मा. सो हे स्ट्रगल आहे थोडंसं, जरासं ते करावं लागेल. यानंतरच गाडी चालू होते. कारण असं साधं काम करतच नाही आम्ही टॉपवर असतो, हमेशा टॉपवर. तर थोडा स्ट्रगल इज रिअल. आता मी इकडे बसणार. बघितला तो मगाशी बघितला. खोल के दे ना भाई. क्या खोल के बिल के विंडो नहीं खुलता है. तर आता आम्ही निघालोय कशेळीला जाण्यासाठी. नको आता नाही खाली. हा थोडं ही नाही खुलत विंडो. स्पॉट पे सरळ स्पॉटवर भेटू. तोपर्यंत सिनेमॅटिक एन्जॉय करा. ओके, सो आता आम्ही कुठे आलोय तुम्हाला सांगू इच्छितो. तर आता आम्ही आलो आहोत मध्य रस्त्यावर. पाणी प्यास लगे. ऍक्च्युली आम्ही येत होतो तेव्हा गाडीचं म्हणजे टायर पंक्चर झालाय. तर आता गाडी घेऊन गेलेत पंक्चर बनवण्यासाठी. इकडे प्रयत्न चालू होते पण प्रयत्न असफल राहिले. तर त्यासाठी गेलेत गाडी बनवण्यासाठी. तर एका मुलाने खूप जास्त मेहनत केली, घामाघूम झालाय. तर तुम्ही बघू शकता माझ्या मित्राचा चेहरा कसा दिसतोय. कसं वाटतंय तुला? म्हणजे ही आपली रत्नागिरीची ट्रिप सुरू एवढी भारी झाली पण असं मधोमध येऊन असं का होत आहे? एंडिंग खूप खराब होत आहे. झोप पूर्ण नाही झाल्यामुळे. एंडिंग नाही आहे अजूनही.
आपण मधोमध आहोत. मधोमधच आहोत. तर ही रत्नागिरीची ट्रिप अशी का कोणी करणी केली, कोणाला आवडलं नाही का आपण रत्नागिरीत आलोय असं कोण जळतंय तो का डायलॉग कुठला आपल्यावर? आपला आपण जेवणावर लिंबू पिळतो, लोक आमच्यावर आमच्यावर निंबू निंबू पिळतात. पिळतात. असंच काहीतरी सीन झालंय. अभिषेक काय बोलू फर्स्ट टाइम इन कोकण, कसं वाटतंय? 2 दिवस बरे होते पण आता सध्या राहू दे, काय बोलायसारखं आहे ना. कसा आहे तुझा एक्सपिरियन्स? खूप चांगला होता ट्रेन मध्ये. सध्या आज आमची गाडी खराब झाली, तर आता काय बोलायसारखं राहलं नंतर. आणि आपले वन साइड ब्लॉगर MC प्रथम, इझी यार ब्रो. कसं वाटतंय कोकणात येऊन? हिंदी काय बोलू विचार काय केलाय? मराठी बोलू? तू मराठी बोल, तू मराठी एक नंबर बोलतोस. तुझी मराठी भाषा ऐकायला माझे ऑडियन्स एकदम तरसत आहे. मग मला तर मजा येत आहे, हो, पण आता आम्हाला पण येत आहे. मध्ये आता आपली गाडी थोडी बंद हवा पडली. हवा पहिला हवा गेली, मग पंचर झाली. आता गेले आहे ते लोक चेक करायला काय झालंय. हा मग येणार तेव्हा आपण निघूया परत स्पॉटवर. ठीक आहे, स्पॉट आपण जाऊन सांगू आपण कोणत्या स्पॉटवर जातोय. तर तोपर्यंत हा व्हिडिओ तो कंटिन्यू suspense बघत आहे. राहा. जर आम्ही गेलो तर जाऊ, नाही तर आम्ही घरी जाऊ. तर तुम्ही मला व्हिडिओ एन्जॉय करायचा तर काही. ओके, सो लेट्स गो. बाय 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 बाय. सो फायनली आम्ही पोचलोय स्पॉटवर. सगळी केसात बघ हातीच घालते. आता जाऊन बघूया तिकडे. हे आकू का नाही उतरला? आकूला आचतो काय ब्लॉगिंग साठी? तर आता इकडे गाडी पार्क करतो आम्ही आणि खाली जाऊन बघूया आणि फोटो शूट करूया. व्ह्यूज जरा घेऊया की. हा, हे आपण पट्टा बिट्टा लावतो व्हिडिओ मध्ये. हे बाई, हे भाई, व्हिडिओ आहे, ब्लॉग आहे, ब्लॉग. तर एक पाण्याची बॉटल घेऊया आधी. ऐसा लग रहा है भाई मनाली आ गए. तर खूप काही कष्ट घेऊन आम्ही फायनली पोहोचलो इकडे देवघाली बीचवर. आणि हे आहे इकडचा व्ह्यू, काय नाव काय याचं? देवघाली बीच. आणि इकडची स्टोरी खूप जुनी आहे आणि ही स्टोरी मी माझ्या जुन्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा शेअर केली आहे. सो ती तुम्ही माझ्या पूर्ण म्हणजे 4-5 वर्ष आधीच्या यूट्यूब व्हिडिओवर जाऊन बघू शकता ह्या इकडची स्टोरी. तो प्रथम कसं वाटलं तुला? View बघून कसं वाटतंय? यायचा होता मला. यायचाच होता मला. यायचाच होता तुला. हा, मग आता तुला कसं वाटतंय? सुकून असं वाटतं की मी मनाली आलोय. मनाली आलो. हा. मनाली मध्ये समुद्र नाही अरे भावा. अरे मनाली सोड, मग काय पण काय न्यूझीलंड आलो. चल स्वित्झर्लंड नाही, न्यूझीलंड, जे काय असेल, स्वित्झर्लंड जे काय असू दे, नेदरलँड, जे पण काय असू दे, मला असं अशी मतलब असं वाटतंय मी आलो. मी आलो, फक्त मी आलो, बस, अजून काय नाही. असं वाटतंय की मी पिक्चर बघतोय बाबा. मी आलो, मी पाहिलं मी जिंकून घेतलं सारं. बैगन व्ह्यू बघा, हा मागून व्ह्यू माझ्या असा काहीसा व्ह्यू आहे. हे बघा, पहिला सरळ चला. इवनिंग में बहुत पब्लिक आती है. हा इवनिंग में पब्लिक बहुत रहेगी. हा
अन्ना तर आता इकडे आलोय आणि मागे व्ह्यू बघा, थोडा कॅमेरा मागे व्ह्यू बघा किती भारी. हा बरोबर. माझा भाऊ इकडनं मला अँगल सांगतोय, हे दोघे अँगल सांगतायत मला कसं करायचं. सो कसं वाटतं व्हिडिओ? हा व्हिडिओ बंद केला की चालू केलास? अरे फोटो क्लिक कर. तू बोल ना. तर हा फोटो पण काढतो आणि मी व्हिडिओ सुद्धा शूट करतोय. तर बघूया आता काय करतो आम्ही. नेमकं काय चाललंय मला काहीच नाही समजत आहे. आला उतर उतर. तो गाइस तो सूरज तो अभी सो गया है बेचारा, थक गया था कल से ट्रैवल करके, फिर आज भी घूमने गए थे वो सब, तो थक गया. तो उसका ब्लॉग अपन अभी कंटिन्यू करते हो, सो गए. तो तुमको बताता हूँ अभी क्या हो रहा है. यहाँ पे अपना प्रथम चिकन बना रहा है. ये अपना कांदा काटा है अभिषेक भाई ने. ये अभिषेक. यहाँ पे खोबरा घसा तो किधर गया? अपना अक्कू ने खोबरा घसा है, देखो भाई यहाँ पे रखा है. और अपना चिकन साफ किया, फिर बाद में मैरिनेट किया. ये अपना प्रथम भाई. बाकी चिकन का क्या बनाने क्या वाला है? ग्रेवी या फ्राई? ग्रेवी और रसा. ग्रेवी और रसा दोनों बनाना है. ग्रेवी और रसा एक ही होता हाँ तो तू बोल रहा क्यों ऐसा? ग्रेवी और सूखा. ठीक है फिर देखते हैं अपने प्रथम भाई बनाने वाले. तो कितना टाइम लगेगा तुमको बनाने? हाँ? तुमको बनाने कितना टाइम जाएगा? ज़्यादा से ज़्यादा 1 घंटा. हाँ 1 घंटा. 1 घंटा. ठीक है मिलते हैं 1 घंटे बाद.